पत्रकार परिषद तुम्ही घेतलेली आहे, नेमकं विषय काय? नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. आज पंढरपूर या ठिकाणी एका महत्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. मंदिर समिती पुरातत्व विभागाने जाहीर केलेलं आहे की 23-24 जूनला आम्ही पांडुरंगाची विठू रुक्मिणीची मंदिरातली मूर्ती जी आहे त्या मूर्तीला रासायनिक लेपन प्रक्रिया करणार आहोत आणि या लेपन प्रक्रियेला आमचा तीव्र आक्षेप असल्याने, त्याला विरोध असल्याने आजची पत्रकार परिषद घेऊन आम्ही या ठिकाणी घोषित केलेलं आहे की 23-24 जूनची जी तुम्ही घोषणा केली ती तत्काळ मागे घ्यावी. रासायनिक लेपन प्रक्रिया कुठल्याही पद्धतीने या संदर्भात करता कामा नये. आज या प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया ज्यावेळेस मागच्या वेळेस 2020 ला झाली होती त्यावेळेस तुम्ही ही प्रक्रिया 10 वर्ष टिकेल, मूर्ती 10 वर्ष चांगली राहील अशी घोषणा केली, पण 3-4 वर्षातच असं पुन्हा मूर्तीला वज्रलेप करावा लागतोय. ही तुमच्या अपयशाची लक्षणं आहेत. आणि एकीकडे स्पर्शदर्शन केल्याने मूर्ती जिजते असं तुम्ही म्हणता, पण लॉकडाऊनच्या काळात, या ठिकाणी कोरोनाच्या काळात तर मूर्तीची झीज झालेली आहे. याचा अर्थ ही रासायनिक लेपन प्रक्रिया केल्यानेच मूर्ती झिजते का, ही सुद्धा या ठिकाणी शंका आहे. शंकराचार्य पीठ जे आहे त्या पीठाकडून सुद्धा माननीय शंकराचार्य आहेत पूजनीय, त्यांनी सुद्धा पत्र लिहून मंदिर समिती आहे त्याचबरोबर या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांना, जिल्हाधिकारी आहेत, पुरातत्व खाते, मंदिर महासंघ, मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलेलं आहे की या प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया करता कामा नये, यामुळे मूर्तीला दाह होतो. या सर्व गोष्टी आम्ही आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. एकीकडं कोल्हापुरामध्ये 2015ला नैसर्गिक आयुर्वेदिक पद्धतीने लेपन प्रक्रिया केली तर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी केलेली तुम्हाला चालते, मग इकडंच पुरातत्व विभागाच्या विलास वाहनांना का चालत नाही, हाही मुद्दा या ठिकाणी आहे. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, या ठिकाणी अशा प्रकारच्या मूर्तीची प्रक्रिया रासायनिक पद्धतीने करू नये, त्याला आमचा तीव्र आक्षेप आहे, विरोध आहे. आम्ही न्यायालयात सुद्धा या संदर्भात सगळ्या संघटना जाऊ. रामकृष्ण आर्य महाराज, परवा तुम्ही मंदिरामध्ये पण तुम्ही उपस्थित होतात. सुरुवात तिथून जी झाली ते नेमकं तुम्हाला जे बोललं होतं मूर्ती पाहण्यासाठी, तिथून थोडीशी माहिती. मंदिरामधल्या दोन्ही बैठकामध्ये वारकरी संप्रदायाचा जो या रासायनिक प्रक्रियेला विरोध आहे, या सगळ्या भूमिका आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडलेल्या होत्या आणि आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केलेलं होतं की आपण सगळ्या भूमिकांची आम्ही नोंद घेतलेली आहे आणि या भूमिकानुसारच सर्वांचा समन्वय साधून निर्णय घेतला जाईल. मात्र शेवटी सगळ्या शासकीय व्यवस्था मिळून त्यांना करायचं तेच त्यांनी केलेलं आहे आणि अचानकपणे दिनांक 23 आणि 24 तारखेला येत्या ती रासायनिक प्रक्रिया करण्याचं या ठिकाणी घाट ते घालत आहेत. आणि या सगळ्या गोष्टीला वारकरी संप्रदायानं तर तीव्र विरोध केलाच, मात्र आता वारकरी संप्रदाय सुद्धा ज्यांच्या मार्गदर्शनाने चालतो त्या जगद्गुरू शंकराचार्यांचं जे करवीर पीठ आहे त्या करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी सुद्धा या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया करू नये अशा पद्धतीचं पत्र मंदिर समितीला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवले. आमचं असं म्हणणं आहे की संप्रदायाच्या भूमिकेला एक वेळ तुम्ही फाटा देता, पण शंकराचार्यांच्या भूमिकेचा तरी आधार या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं, जे हिंदुत्ववादी शासन म्हणून आहे, त्यांनी घेतला पाहिजे. मंदिर समितीने ही भूमिका या ठिकाणी त्यांच्या वचनांचा आदर राखून मूर्तीला रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेचा निर्णय तात्काळ थांबवून पारंपरिक वज्रलेपनाच्या संदर्भात जी मतं आहेत ती तात्काळ मागून त्याच अनुषंगाने विचार गांभीर्याने केला पाहिजे. विलास आव्हानांचं पण असं मध्ये बोलता बोलता एक म्हणणं आलं की वर्षानुवर्षे केले तर काय हरकत नाही, त्याबद्दल आपली भूमिका नाही. काय आहे हे बघा, कुणाला काय वाटतं याच्यापेक्षा ती मूर्ती संरक्षित राहणं महत्वाचं आहे. कुणाच्या तरी म्हणण्यानुसार हे चालणार नाही. तर धर्मशास्त्राला काय वाटतं, मला काय वाटतं, त्याला काय वाटतं, याला काय वाटतं, याच्यानुसार मूर्ती चालवायची नसते, परंपरा चालवायच्या नसतात. तर या ठिकाणी धर्मशास्त्रानं सुद्धा या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन त्याच्यावरचे उपाय दिलेले आहेत. ते उपाय वाचा, अभ्यास करा आणि मग त्याच्यावरचे निर्णय घ्या. मनोमार्ग गेला तो तिथेची मुकाला, कुणी आपल्या मनमानी पद्धतीने कारभार करू नये अशी अपेक्षा. भूमिका हीच आहे. वारकरी संप्रदाय म्हणून आम्ही आमचा टाहो शासनापुढे फोडलेला आहे. शासनानं कितपत ऐकायचंय काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्र मंदिर महासंघ जी या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेसाठी सामोरा जात आहे त्या भूमिकेला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा आहे.